तर आज आमचं सगळ्यात हार्ड पेपर म्हणजे अकाउंटचं पेपर. सकाळी लवकर जाग गेल्या कारणानं खळ्यात केर मारून घेतलंय. दुपारच्या सत्रात पेपर असल्या कारणानं पेपरात किती वाजता दुपारी जाऊचं आता मित्राकडे जाऊन नियोजन करून येलंय. घराकडे येण्याच्या नंतर आई म्हणाली की माशासोबत भाकरी खा, पण सकाळीच माशासोबत भाकरी खाऊची जीवावर आली म्हणून टमाटा कांद्याची भाजी आणि एक अंड्याची पोळी केलंय. टमाटा कांद्याची भाजी केलंय, त्यात जरासं मीठ जास्त पडलेला, पण त्यातल्या त्यात भाजी बरी झालेली. दुपार जशी झाली तशी आम्ही शाळेची पूर्ण तयारी केला आणि पुलावर जाऊन बसला. दुपारी ऊन जास्त होता म्हणून अण्णा वाटेत भेटलो आणि अण्णा कणकवलीत जात होतो, पण अण्णा म्हणालो तुमका मी शिरगाव सोडतोय. आज अकाउंटचा पेपर असल्या कारणानं अकाउंट टाकूसाठी दुकानात जाऊन पट्टी घेऊन येलोय. कॉलेजमध्ये येल्याच्या नंतर पहिलं तो ब्लॉक नंबर बघला होता. ब्लॉक नंबर होतो आमचा 3रा आणि माझी बेंचेस होती लासून 2री. बेंचेस बघून झाल्याच्या नंतर मी तुमका दाखवते शिरगाव शाळेची सगळ्यात फेमस म्हणजे अप्पाची गल्ली. एवढ्याशा या गल्लरीक अप्पाची गल्ली कशाक म्हणतात ती शिरगावात कोण शिकला असला तर त्यांनी माका नक्की सांगा. त्याच्यानंतर आम्ही आमच्या वर्गातल्या 2 टॉपरांका घेऊन बसला आणि त्यांना विचारलं अकाउंटच्या पेपरात पासिंग पुरती मार्क कसे पाडायचे. पेपरात कसा पास होऊसाठी आमका चर्चा करूच होते, पण आम्ही एकामेकाची चेष्टा करीपर्यंत वेळ कधी गेलो आमकाच कळालो नाही. पेपराचा जसं वेळ झालो तसं मित्राच्या गाडी एक दप्तरा लावला आणि हॉल तिकीट घेऊन पेपरात गेला. पेपर देऊन झाल्याच्या नंतर मित्राच्या गाडीवर बसून आंबेखोलात उतरला. आंबेखोलात ना घरात चलत जाताना आमका वाटेत काका भेटले. त्यांनी विचारले पुढे काय करत झालास, पण काकांका आम्ही सांगला आमचं अजून काही फिक्स नाही.